रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. दिसाळ तोडा एक दिवस आडा होता ना. हा 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 ही रामा ॲग्रोचं वापरलं का हा, हा. आम्ही. त्याच्यानंतर आमचा रोज कंटिन्यू 25 बॅगी माल निघायला लागला. नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. आज आपण आलोत पारगाव येथील या दोडक्याच्या आणि ह्या कारल्याच्या प्लॉटमध्ये. ह्या दोन्ही प्लॉटमध्ये आपण आपल्या बायोसमृद्धीने तरकारी स्पेशलने जी काय कमाल केली ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात. नमस्कार शेतकरी मित्र, आपलं नाव सांगा. मारुती तुकाराम सांगळे. तुमचा हा कारल्याचा आणि दोडक्याचा प्लॉट किती एकराचा आहे सगळा? आमचा ह्यो 35 गुंठ्याचा आहे. दोन्ही मिळून 35 गुंठे. मिळून 35 गुंठे. तर तुम्ही हे आपल्या रामा ॲग्रोटेकचं जे प्रॉडक्ट वापरले तरकारी स्पेशल, हो. तरकारी स्पेशल हे विनोद सांगळे यांच्या दुकानातून तुम्ही आणले. वापरला तर ते वापरल्यावर तुम्हाला काय बदल वाटला प्लॉट मध्ये? म्हणजे आम्ही आधी आपलं साधं वापरत होतो. हा लोकल आमची यांची चर्चा झाली, आम्हाला ते दिलं त्यांनी. हा हा ती वापरल्याच्या नंतर आम्हाला मालात इतकं म्हणजे आवरेज बेस्ट मिळालं. आमच्या दर दिवस म्हणजे 5-6 कॅरेट माल निघत होता. हा हा ते आमच्या जवळजवळ 10-15 कॅरेटवर 20 कॅरेटवर माल गेला. 20 कॅरेट पर्यंत माल गेला. 20 कॅरेट पर्यंत माल गेला. म्हणजे आवरेज भरपूर मिळाला किती आम्हाला. पट हे गेलं? किती पट आवरेज वाढलं म्हणजे किती? आमचं जवळजवळ 2 पटीने आवरेज वाढलं. म्हणजे पहिल्यापेक्षा 2 पटीने आम्हाला आवरेज जास्त मिळालं. खर्च आमचा जवळजवळ लय बजेट मापात झाला. म्हणजे पहिला आमचा जास्त खर्च जात होता ना. म्हणजे तुम्ही जे रासायनिक करत होता त्याच्या तुलनेत हे आपले रामाचे जैविकचे जे प्रॉडक्ट आहेत हे स्वस्त आहेत का महाग आहेत? स्वस्त येतं आणि त्याचा रिझल्ट आवरेज भरपूर मिळाला आम्हाला. म्हणजे मध्ये माल भरपूर झाला. सेटिंग मध्ये माल भरपूर झाला आणि तुमचं जे रेग्युलर तोड होत होतं साईज आवरेज आम्हाला बेस्ट मिळालं. त्या 1-2 वेळी तुम्ही आज तोडल्यानंतर न तिसऱ्या दिवशी तोडत होता. हो. आणि हे आपलं औषध सोडल्यानंतर न ते जर 4-5व्या दिवशी तोडल्यावर तुमच्या मालाची साईज भरपूर होत होती का काय होत होतं? नाही ऐका ना. आता दिसाळ तोडा एक दिवस आडा होता ना. हा 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 ही रामा ॲग्रोचं वापरलं का हा, हा. आम्ही. त्याच्यानंतर आमचा रोज कंटिन्यू 25 बॅगी माल निघायला लागला. 20-25 बॅगी. 20-25 बॅगी म्हणजे आमच्या दिसाळ निघायच्या 10-7-8. पण आमच्या दर दिवशी वापरल्याच्या नंतर एक 8-15 दिवसानंतर आम्हाला इतका माल मिळाला. बघा बरं का सर, तुम्ही खोटं नाही ना सांगत. ही अहो मी स्वतः वापरलंय. मी स्वतः म्हणजे त्यातला अनुभव म्हणजे घेतलाय ना. काय होतं माहिती का, कॅमेऱ्या पुढं लोकांना वाटतं की काहीतरी आम्ही स्टंटबाजी करतोय किंवा काय. तुमच्या मनात असं वाटतंय का की ही सोडल्यानंतर एवढं उत्पन्न निघू शकतं असं तुम्हाला वाटलं होतं का? 100%, 110%. हा ना. हो, माझा स्वतःचा अनुभव मी घेतलाय ना. म्हणजे तुम्ही समाधानी येतं. लय भरपूर समाधान. म्हणजे जेवढं तुम्हाला अपेक्षित उत्पन्न होतं ह्याच्यापेक्षा 2-3 पट मला जास्ती मिळालं. आणि हे खरं सांगताय का? हो, माझा स्वतःचा अनुभव घेतलेला आहे राव. आणि मार्केटला इतकं म्हणजे क्वालिटीचा माल मिळाला. हा हा म्हणजे आमचा माल गेल्यानंतर हे वापरल्याच्या नंतर असली क्वालिटी मिळाली की आमचा प्रत्येक गिरायकाने घेतलेला माल शेवटपर्यंत आमचा ती गिरायक गेलीच नाही. म्हणजे बुकिंग माल राहायचा. बुकिंग माल राहायचा. आम्हाला सेट एवढा राहू द्या, आम्हाला एवढा राहू द्या. म्हणजे आपलं तरकारी स्पेशल आहे. ही तुम्हाला कशा कशात मालात बदल केला? म्हणजे क्वालिटी मध्ये कशा कशात बदल झाला? म्हणजे दोडका आणि कारल्याला आम्ही वापरलेलं आहे. या 2 दोडक्यात आणि कारल्यात आम्हाला भरपूर त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट मिळाला. मग कशा कशात रिझल्ट? लांबीमध्ये, जाडीमध्ये, साईज मध्ये आणि सेटिंग मध्ये. सेटिंग मध्ये. हो, या 3 गोष्टी. आणि प्लॉट काळोखी मध्ये. आणि तुम्ही इथला माल कुठल्या बाजारात नेता? श्रीगोंदा आपले श्रीगोंदा लोकल बाजारात. तिथं व्यापाऱ्यांची पसंती कशी वाटली? भरपूर कर्जतचे, राशींचे व्यापारी आमच्या कोण सेट आम्हाला एवढा फोनवर माल राहायचा की फोनवर बुकिंग. आणि तुम्ही ज्यावेळेस रासायनिक वापरत होता त्यावेळेस तुमचा बुकिंग माल राहायचा का? ही नाही हो, लोकल मार्केटला जावं लागायचं, बाजारला जावं लागायचं. हा. आणि जी रिटर्न आणावं लागायचं. आणि आपलं ही बायोसमृद्धी सृष्टी हे जे आपण सोडलं, हे सोडल्यानंतर न तुमचा माल बुकिंग झाला आणि 2 रुपये तुम्हाला वाढून भेटलं. वाढून आजपर्यंत शेवटपर्यंत आम्हाला जी पहिला जी बाजार वेळाला तीच व्यापारी आमचा माल आजपर्यंत शेवटचा माल आमचा त्याच रेट मध्ये नेतात. म्हणजे क्वालिटी तशी शेवटपर्यंत टिकली आणि माल पण जास्त वाढला. माल इतका वाढला की माल भरपूर वाढला. आमच्या अपेक्षेपेक्षा लय भरपूर. आमच्या सगळ्या परिवाराच्या अपेक्षेपेक्षा जास्ती भरपूर वाढला. म्हणजे तुम्ही आता तरकारी किती दिवस करताय? आमच्याकडे कायम असते. कायम तरकारी असते. बरं, हेतून माग तुम्ही सगळं रासायनिक वर केलंय. आम्हाला कंपनी बद्दल काय सांगता? हो, भरपूर जाहिरात करतो की आम्हाला विचारतात की मार्केटमध्ये ही तुम्ही काय वापरता, इतक्या रानात एवढ्या रानात इतका माल घेताय म्हणजे काय वापरता. सांगतो त्यांना आम्ही असं वापरतो. पुढच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकताल का की रामा ॲग्रोटेकचे औषध वापरा किंवा नका वापरू? विचारल्यावर चर्चा करतात ना की याचा रिझल्ट कसा आहे, तुम्हाला कसं काय मिळाला. आम्ही सांगतो आम्हाला अमक्या दुकानातून आम्हाला ते घेतलं, मिळालं, याचा आम्हाला अनुभव
म्हणजे रिझल्ट भरपूर चांगला मिळाला. आम्ही हीच वापरतो आता, दुसरं बाकी लोकल वापरत नाही. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत. असं भरपूर समाधान आहे. तुम्ही ह्याचा तोडा, कारल्याचा तुमचा जो तोडा आहे हे तोडला आणि तुम्हाला जर आज जी तोडा तोडायचा असतो तो जर नाही उरकला तर लेट झाला तर काय व्हायचं? लेट आजचा माल जर उद्याच्याला रिझल्ट झाला म्हणजे हा, राहिला हा. तर उद्याच्याला आम्हाला जी माल आज रुपयाने विकणार आहे ते आमचा माल साईजला मोठा व्हायचा, साईजला पुढे जायचा. पुढे जायचा. त्यामुळं ती कशामुळे? सृष्टी सोडल्यामुळे. सृष्टी सोडल्यामुळे त्याचा रिझल्ट म्हणजे ती थांबत नव्हतं ना, त्याचं स्पीड तितकं होतं पोचण्याच. हो, स्पीड तितकं होतं. म्हणजे त्याच्यामुळं- साईजच्या बाबतीत आपलं साईजच्या सृष्टी बाबतीत- एक नंबर प्रॉडक्ट आहे का? एक नंबर प्रोडक्ट साईजच्या बाबतीत. एक नंबर. साईजच्या बाबतीत आणि सेटिंगच्या बाबतीत. म्हणजे ते कशाला पण सोडा, तरकारीला सोडा, आम्हाला ह्या तुमच्या दोन पेरूला गोष्टीचा सोडा, अनुभव कशालाही भरपूर. सोडा. हो, साईज घेणारच आहे ना, ह्याच्यावरूनच आपल्याला रिझल्ट वाटतोय ना. म्हणजे आता तुम्ही बघा, हा जो दोडका आहे हा दोडका 1-2 दिवसाचा दोडका काल आहे ना, आहे लागल्यापासून. साईजला होता. काल ह्या साईजला होता हा दोडका. साईजला आणि आपलं सृष्टी सोडल्यानंतर ना हे किती दिवसात तोडा येतो? किंवा आता 2 दिवसांनी थोडा येणार, आणि रासायनिक सोडल्यावर 4 दिवसांनी येतो. 4 दिवसांनी 5 दिवसांनी. म्हणजे एवढी आपल्या सृष्टीची बायोसमृद्धीची कमाल आहे. कमाल आहे. हो, इतकी म्हणजे. आणि असं सेटिंग मध्ये आहे बघा प्रत्येक कांडीला, म्हणजे फेल नाहीये ना, फेलच नाही, फेल नाही. कळी जळतच नाही. कळी जळत नाही, काही इशूच नाही. तुम्ही बघा ना आता समोर आहे ना तुमच्या. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तरकारी पिकामध्ये जर बदल घडवायचा असेल, तुमच्या श्रीगोंदा तालुक्यात तुमच्या कुठल्याही गावात कानाकोपऱ्यात जर तरकारी पीक असेल, तुम्हाला श्रीगोंदा तालुक्यात वापरायचा असेल तर माझा नंबर आहे 8767 64 1880. आणि आपल्या पारगाव गावामध्ये जर वापरायचा असेल, तरकारी पिकात बदल घडवायचा असेल तर आपले विनोद दत्तात्रय सांगळे यांचा नंबर आहे 84 12 96 45 04. या दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला तरकारी पिकाबद्दल, कुठल्याही पिकाबद्दल जर राम ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरायचे असतील तर तुम्ही अवश्य एकदा कॉल करा. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.